धनगर आरक्षण मिळेपर्यंत खांद्याला खांदा लावून समाज बांधवांच्या पाठीशी उभा राहणार डॉक्टर अनिकेत देशमुख। पंढरपूर आरक्षण मिळवायचे असेल तर तिन्ही आघाड्यावर म्हणजेच रस्त्यावरची लढाई, सभागृहातील लढाई आणि न्यायालयीन लढाई या ताकदीने लढाव्या लागतील तरच धनगर समाजाला आरक्षण मिळेल। उपोषणकर्त्यांना मी आपल्या सोबत असल्याचा शब्द देत धनगर आरक्षण मिळेपर्यंत खांद्याला खांदा लावून समाज बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणार आहे। शासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा व धनगर समाजाला न्याय द्यावा अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी केली आहे। मराठा आणि ओबीसी आंदोलनाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे। अनेकदा उपोषण केले जातं, आरक्षणाच्या मुद्द्यासाठी आंदोलन केले जातं। असं असतानाच आता धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आलाय। महाराष्ट्रात धनगर समाजाकडून पुन्हा एकदा एल्गार पुकारण्यात आलाय। धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी पंढरपूर येथे धनगर बांधव राज्यस्तरीय आमरण उपोषण करत आहेत। या उपोषणास गुरुवारी दिनांक 12 रोजी शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी भेट देऊन मागण्या जाणून घेत उपोषणकर्त्यांच्या तब्येतीची चौकशी केली। यावेळी डॉक्टर अनिकेत देशमुख बोलत होते। मागील 50 वर्षापासून धनगर समाज अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी लढा देत आहे। तो लढा देत असताना वेळोवेळी आंदोलने, मोर्चे काढलेले आहेत, मात्र या लढ्याला अद्यापही यश आलं नाही। राज्य सरकारने धनगर समाजाचे पालकत्व स्वीकारून सनदशीर पद्धतीने चर्चा करून सकारात्मक मार्ग काढावा। जर राज्य सरकारने लवकरात लवकर धनगर समाजाच्या मागण्या, अनुसूचित जातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी नाही केली तर त्याचे परिणाम नजीकच्या कालावधीत दिसून येतील असा इशारा डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी दिला आहे। आता मला स्पष्ट दिसतंय, फेको पद्धतीने ऑपरेशन आता माफक दरात। NABH नामांकन प्राप्त सेवा, नॅब आय हॉस्पिटल, स्थळ डॉक्टर भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सूतगिरणी मर्यादित, सांगोले। वेळ सकाळी 11 ते 2 प्रत्येक रविवारी। संपर्क विश्वास सर, मोबाईल नंबर 9921770055।